गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात पहिल्या टप्प्यात आज मतदान आहे। गडचिरोली प्रशासनाने एक चांगला नियोजन यावेळी केलेला आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो हे पिंक पोलिंग सेंटर म्हणजे की गुलाबी मतदान केंद्र आहे। या मतदान केंद्रावर बाहेर जे आहे ते खूप मोठा टेंट लावण्यात आलेला आहे। या टेंटमध्ये मतदार पहिले सुरुवातीला म्हणजे स्वागतात बसतील ते नंतर आत त्यांना प्रवेश दिला जातो आणि प्रत्येक आजूबाजूला पण गुलाबी पडदे जे आहेत ते लावण्यात आलेले आहे आणि आपण आत बघू शकतो कशा प्रकारे आत या मतदान केंद्राची तयारी सुरू आहे आणि सध्या 7 वाजेपासून 3 वाजेपर्यंत हे मतदान प्रक्रिया जी आहे गडचिरोली जिल्ह्यात चालणार आहे आणि आतही गुलाबी चारही बाजूनी गुलाबी पडद्यांनी यांना या मतदान केंद्राला सजावट करण्यात आलेली आहे आणि या मतदान केंद्रावर सर्व जे काम करणारे मतदान कर्मचारी असेल, पोलीस असेल किंवा अधिकारी असेल जेही आहेत ते महिला आहेत आणि खास करून महिला कर्मचाऱ्यांना, महिला अधिकाऱ्यांना इथे नियुक्त करण्यात आलेला आहे आणि एक चांगलाच नियोजन यावेळी इथे पाहायला मिळतो। आपण या बाजूला दृश्यामध्ये बघू शकतो की कशा प्रकारे ही EVM ची जे चेकिंग आहे, EVM ची चेकिंग सुरू आहे। EVM ची चेकिंग सुरू असून जे दुसऱ्या पक्षातील म्हणजे वेगवेगळ्या पक्षातून आलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांना EVM दाखवण्यात येत आहे आणि अधिकारी आहेत, इथे उपस्थित कर्मचारी आहेत आणि इथे सध्या गडचिरोली जिल्ह्यात तापमान जास्त असल्यामुळे या मतदान केंद्रामध्ये 2 जे आहेत ते कूलर लावण्यात आलेले आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 16,18,690 मतदार जे आहेत ते आपला हक्क बजावणार आहे आणि गडचिरोली प्रशासन नेहमीच आव्हान करीत असतो की गडचिरोली जिल्ह्यात मतदान नागरिकांनी करावा आणि एक चांगला टक्केवारी नेहमीच पाहायला मिळते। परंतु यावेळी जिल्हाधिकारी संजय दैन आणि पोलीस अधीक्षक दिलोपत यांनी आव्हान केलेलं आहे की मतदारांनी ऊन वाढण्यास अगोदरच जे आहेत मतदान करावे। गर्भवती महिला असतील किंवा प्रौढ महिला असतील हे मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलेलं आहे आणि या तयारीचा आढावा ग्राउंड झिरोहून कॅमेरामॅन खंडूसह मी MD इरफान TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।